महाराष्ट्र दर्शन या आपणा सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण दर्शन करणार आहोत महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अष्टविनायकापैकी एक असणारं मंदिर म्हणजे मयुरेश्वर देवस्थान, मोरगावचा गणपती। बघा, तुम्ही मोरगावला आल्यानंतर मंदिराच्या दर्शनी भागामध्ये तुम्हाला मोठा नंदी दिसेल आणि मूषकराज म्हणजे उंदीर मामा हे तुम्हाला ह्याच मंदिरामध्ये एकाच ठिकाणी दोन्हीही बघायला मिळते। या मंदिराची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी गणपती बाप्पा सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केलेला समर्पित असणारं हे मंदिर। तुम्ही जर अष्टविनायकाची यात्रा करत असाल तर त्या अष्टविनायकाची यात्रा करत असताना यात्रेचा सुरुवात या मंदिरामधून करतात आणि अष्टविनायकाची संपूर्ण यात्रा झाल्यानंतर अष्टविनायक यात्रेचा शेवटही ह्याच मंदिरामध्ये केला जातो। असं असणारं हे अष्टविनायकाचं मंदिर आज आपल्या महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपण दर्शन तुम्हाला घडवतो। हा मंदिराचा प्रांगणातील भाग समोर आपल्याला दीपमाळ दिसते आणि हे समोर मंदिर। मंदिराच्या आतल्या गाभाऱ्याचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवू शकत नाही, कारण इथे मोबाईल अलाउड नाही आहे आणि हा मंदिर प्रशासनाचा निर्णय असल्याने त्यांच्या निर्णयाचं सुद्धा आपल्याकडून स्वागत आहे आणि आतलं दर्शन तुम्हाला आम्ही घडवू शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण बाहेरील या सर्व परिसर आपण मंदिराचा बघू शकतो। या मंदिराच्या आतल्या बाजूला हे बघा, या ठिकाणी सर्व अष्टविनायक गणपतीची या ठिकाणी मूर्ती आपल्याला आल्या आल्या बघायला मिळेल। सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या या मंदिरामध्ये आहे आणि अतिशय जुन्या थाटणीचं असणारं हे मंदिर मनाला शांती दिल्याशिवाय राहत नाही। गणपती बाप्पाचं आराध्य असणारं हे मंदिर पुरातन दगड स्थापत्य कलेमध्ये बांधलेलं हे जुन्या काळातील स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असणारं हे मंदिर एकदा जर पुण्या भागामध्ये जर आपण आलात तर मोरगावला येऊन या गोड अशा सुंदर अशा अष्टविनायकापैकी एक असलेल्या मंदिरामध्ये एकदा माथा जरूर टेकवावा। महाराष्ट्र दर्शन चॅनलवर जर आपण नवीन असाल तर तुम्हा आपल्या आवडत्या सर्वांच्या या चॅनलवरती आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, म्हणून या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच महाराष्ट्राच्या बाहेरील देशाच्या बाहेरील असणारं वेगवेगळं तीर्थांचं दर्शन, गडकोटांचं दर्शन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि हे पोहोचवत असताना आपली शाबासकीची थाप आम्हाला फार गरजेची आहे, म्हणून सबस्क्राईब जरूर करा।